जागा आणि तुझा सुखाचा संसार तेव्हा त्या मुलीचा माना दानाने लग्न केला पण मुलगी हासी खुशी मध्ये नव्हती मुलगी हासी खुशी मध्ये नव्हती कारण का बरबाद माया शेवटी नव्हती मुलीने सचलं पिताजी भगवान ने परत वचन दिलं आज मला अनेकाच्या घरी दिला मी भगवानाला विसरले मराठा वचन दिलं तो अर्ध्यामध्ये तोडता म्हणता मस्त ठाटा माटाने त्या मुलीचा लग्न आणि मराठी जमले नवरदेवाला सुखवाला सावला आणि मुलगी सासरी गेली अनेकाच्या घरी कथा करतात आणि आपण मार्गवाले काय करतो भावशेव काय करतो बोलत जा हवन करतो कथा करून मुलगी माहेरी आली हवन झालं जावई म्हणते मामीची आमची तयारी करून द्या माझ्या घरी कोणी करणार ना मी केलं आई म्हणते बाई अशी करते मा तयारी अवयव काम असतील तर जाऊ दे नाही पण माझ्या गुरुचा दर्शन घेतल्याशिवाय मी जाणार नाही मुलगी पार शिर्डीला गेली आणि मार्गदर्शनाला म्हणतो काकाजी मराठा मी तुमच्या सामने भगवंताला वचनबद्ध झालो आणि आज अर्ध्यामध्ये मी वचनाला बेमान झालो मला वचन परिपूर्ण निभवायचं याच्यासाठी मला मार्ग दाखवा मार्ग भेट अगं भगवंताला विसरू नको आपल्या रूपामध्ये कापोरावर गणपती लावायचे भगवंताची विनंती प्रार्थना करायची आज दुःख आले तर तीर्थ बनवायचं तुझा आहे तुझं पाशी बरं जागा मुलीला विसरू नको म्हणे भगवंता गेली मुलगी आपल्या घरी म्हणून काय म्हणतो आता मुलगी साथ झाली तर आईच्या डोळ्याला पाणी येते मावशी येते का अगं कशी असो मुलगी पर मुलगी साथ झाली तर आईच्या डोळ्याला पाणी येते म्हणून काय म्हणतो आई मला हसी खुशीला सार कर मला रडू नको अगं रडू नको माझे आई अगं रडू नको माझे आई जाते सासुराला जाते सासुराला अवर रडू नको माझे जाते सासुराला जाते सासुराला
मला अगं मला 12 एकर वाल्याला दिला मी पाटली नाही वावरामध्ये वल्याने ठेवून दोऱ्यावर बसी नाही आणि माझ्या जीवनाचा विचार केलीस नाही ना माझी इच्छा पूर्ण झाली नाही ज्या दिवशी माझी इच्छा पूर्ण होईल त्या दिवशी आई तुला कळेल ग जाते मी माझ्या सासू मुलगी सासऱ्याला गेली मामा आणि आनंदाने नांदायला लागली पण घरचे ढोर बीमार पडले तो सुरबाईचा दोष आहे का अहो घरचे ढोर बीमार पडले तर सुरबाईचा दोष आहे का सासूबाईला तापाला तो सुरबाईचा दोष आहे का सासू चांगली वागली तर सुनबाई वागेल सासू वाईट वागली तर सासूला सदा करणं सोनचे हाती असतात ऐक कराय 10 दिवस सासूचे पण 2 दिवस सुनबाईचे आता बिचारी आपल्या रूम मध्ये कापूर अगरबत्ती लावायची भगवंताची विनंती प्रार्थना करायची भगवंताला विसरले बाई भगवंताला विसरले नाही बा आता एक दिवस सासूबाई मध्ये चालली गेली आणि या बाई तीर्थ बनवत होती मग खूप मारत होती तीर्थाला हा बरं काय ना